मंडळी नमस्कार. रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश करते, तुमचं स्वागत करतोय. मंडळी, तुम्हाला मी नेहमीच नवनवीन आयुर्वेदिक माहिती देतच असतो, जसे पारंपरिक उपचार मी तुम्हाला सांगतच असतो. तर आज आपण आलोय जंगलात आणि आज तुम्हाला मी अशी एक वनस्पती दाखवतोय की बऱ्याचशा जणांना नावाने माहीत आहे, परंतु ती वनस्पती कोणती हे नक्कीच माहीत नाही. तर त्यासाठी मी आज तुमच्यासाठी आलोय जंगलात आणि तुम्हाला त्याची माहिती देतोय. तर आज आपण जाणून घेणार काळी मुसळी. तर काळी मुसळी आहे, तर बघा तुम्हाला दाखवतो कशी असते काळी मुसळी. तर बघा, ही दिसते ना, ही बघा, ही आहे काळी मुसळी. तर याचे आयुर्वेदिक उपयोग तुम्हाला मी दाखवणार सांगतोय. तर बघा, हे अशी असते, बघून घ्या आधी. आणि याला बघा अशी पिवळी फुलं येतात. तर याचं मूळ मांसल असते. तर ते मी तुम्हाला खोदून दाखवतोय. खोदून दाखवतो म्हणजे कसं तुम्हाला कळेल. हे थोडं कसं उतारच असं निवडलं ना, तर ते मूळ व्यवस्थित काढता येते. तर बऱ्याचशा जणांना ही वनस्पती दिसते, पण नेमकी माहित नाही. बघा, खोदले. बघा, हे खाली जो कंद असतो ना, याचा उपयोग आहे. तर याचा लैंगिक कमजोरी, शुक्राणूची वृद्धी करण्यासाठी हे फायदेकारक आहे. आणि याचं ना बाजारात सुद्धा तुम्हाला पावडर चूर्ण स्वरूपातही मिळते. काळी मुसळी म्हणून त्याची पावडर असते, मिळते. तर ते बघा, हे आहे ना, मी तुम्हाला तोडून दाखवतो. कसं असं कंद असतं बघा. हा कंद आहे ना, असं हा तुम्ही असं खाऊ शकता. तर जर याच्या सेवनाने हे असे बरेचसे आयुर्वेदिक फायदे आहेत. तर याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मी पुढे देतोच. पण हे आहे काळी मुसळी. तर मंडळी, आता आहे ना, पावसाळा सुरू झालेला आहे आणि माळ रानावर जंगलात तुम्हाला ही लहान लहान आपल्या खारकेसारखी बघा, ही छोटी, आता मी दाखवलं असे लहान लहान पानं येतात हिरवी, आणि हे उगवतात, भरपूर असतात. तर याला खाली ना कंद असतो काळसर रंगाचा. तर वापरताना ना त्याचा तो काळसर कवर सोलून घ्यायचा आणि तो याचा भाग वापरायचा. तर याचं असे करून ठेवू शकता. हे असे भरपूर याचे कंद खोदून आणायचे आणि सुकवून त्याची पावडर करून चूर्ण स्वरूपात सुद्धा तुम्ही वापरू शकता. आता या काळ्या मुसळीबद्दल बोलायचं झालं ना, तर काळी मुसळी ही ना धातुवर्धक, थोडीशी मधुर, किंचित कडू आहे आणि पौष्टिक आणि शक्तिवर्धक आणि गुणांनी थोडी थंड आहे. तर अशी अनेक आजार दूर करणारी ही आहे काळी मुसळी. जशी की बघा, अंगाचं आगाग होते, शरीरात पित्ताचा त्रास आहे, रक्तदोष आहे, अशा सर्व रोगांचा नाश करणारी ही छोटी पण खूप गुणकारी वनस्पती आहे. तसेच ना बघा मंडळी, बरेचसे आपले पुरुष मंडळी असतात, त्यांना ना कमजोरी असते. म्हणजे बघा, वीर्याची कमतरता असते. तर ते वीर्य वाढवण्यासाठी, कमजोरी दूर करण्यासाठी ही सफेद मुसळी एक आपल्या पुरुष मंडळींना वरदान आहे. तर या वनस्पतीने वीर्यवृद्धी होते, माणूस धष्टपुष्ट शक्तिवर्धक बनतो. तर एवढे याच्यात असे चांगले गुणधर्म आहेत. तर काय करायचं मंडळी, ह्या काळ्या मुसळीचे कंद खणून आणायचे, त्याचे काळे आवरण सोलून टाकायचे आणि सुकवायचे. सुकवल्यानंतर त्याचं चूर्ण बनवायचं. हे चूर्ण बनवल्यानंतर साधारण 1 ते अर्धा ग्लास दूध घेतलं, त्याच्यात 1 चमचा पावडर टाकायची, खडीसाखर टाकायची, चांगलं उकळवून घ्यायचं आणि सकाळी अर्धा ग्लास आणि संध्याकाळी अर्धा ग्लास नेहमीच जर ना तुम्ही साधारण 14 दिवस जर पिलं ना, तर याने आपल्या ज्या पुरुषाचं वीर्य कमी आहे, ज्याला कमजोर आहे, त्याचे शक्ती कमी आहे, तर त्याचं निश्चित याने 14 दिवसात तो माणूस धष्टपुष्ट बनतो, बलकर बनतो. असं याच्यात गुणधर्म आहेत. तसंच एक साधा सोपा उपाय सांगतोय बघा. बऱ्याचशा जणांना आता हल्ली मूतखड्याचा त्रास होतोय.
किडनी स्टोन, तर यासाठी सुद्धा ही काळी मुसळी खूपच वरदान आहे. तर काय करायचं, या काळ्या मुसळीचं साधारणपणे ना 2 कंद खणायचे. 2 कंद सकाळी खायला द्यायचे उपाशीपोटी आणि संध्याकाळी जेवणाच्या अगोदर 2 कंद. असं नियमितपणे तुम्ही 10 ते 12 दिवस जर हा कंद खाला तर याने तुम्हाला असलेला मुतखडा विरघळून पडण्यास मदत होते. एवढ्या याच्यात चांगले औषधी असे गुणधर्म आहेत. हा साधा सोपा उपाय आहे, करायला काय हरकत नाही, कोणतेही पैसे लागणार नाही. आपल्याला निसर्गाने मंडळी एक दिलेली विनामूल्य देणगी आहे. तसेच आपल्या बघा माता भगिनी असतात, त्यांच्या धुपणीचा त्रास असतो, म्हणजेच अंगावरून जाणे, पांढरं जाणं, लाल जाणं. तर असे जर त्रास असेल तर एक साधा उपाय काय करायचा, ह्या काळ्या मुसळीचे 2 कंद खोदायचे असे लांबपैकी आणि त्याचं काळं आवरण सोलून टाकायचं आणि 2 कंद आणि 2 जास्वंदीच्या कळ्या जर सकाळी आणि संध्याकाळी, म्हणजे 2 कंद सकाळी आणि 2 जास्वंदीच्या कळ्या असे सकाळी खायला द्यायच्या आणि संध्याकाळी 2 मुसळीचे कंद आणि 2 जास्वंदीच्या कळ्या असं नियमित जर तुम्ही 5 दिवस खायला दिलं ना, तर कोणत्याही प्रकारची धुपणी असेल, तर त्या अंगावरून जाणं असेल तर त्या मातेचं भगिनीचं निश्चित थांबेल. एवढ्या याच्यात औषधी आणि आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. तर असे ही आपल्याला निसर्गाने विनामूल्य दिलेली देणगी आहे, त्याचा नक्की तुम्ही वापर करावा आणि सर्वांना माहीत व्हा, ही एक माझी विनंती आहे. तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांनाही शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा उपयोग करता येईल. मंडळी, तुम्हाला मी आज काळी मुसळ या वनस्पतीबद्दल दिलेली आयुर्वेदिक माहिती आवडली असेल तर माझ्या रामबाण उपचार या चॅनलला नवीन असाल तुम्ही ते सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या नातेवाईक मित्रमंडळी यांनाही शेअर करा, जेणेकरून या आपल्या जंगलातल्या आयुर्वेदिक वनस्पती याची माहिती व्हावी आणि त्याचा फायदा व्हावा, हाच यात मागचा उद्देश आहे. धन्यवाद.